तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी मुद्रांक शुल्क भरती स्पेशल असलेले विद्यार्थ्यांनो अतिशय जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 420 पेजेसचे पीडीएफ विद्यार्थ्यांनो याच भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे कव्हर केलेले आहे, तयार केलेले आहे, जे की विद्यार्थ्यांनो आपल्याला फक्त आणि फक्त 149 मध्ये सध्या मिळत आहे। हा व्हिडिओ पाहून, हा सुपर क्लास पाहून जर घेता 149 मध्ये मिळेल, इतर सुपर क्लास पाहून घेत असाल तर 200 मध्ये मिळेल। तुमच्या मनावर आहे विद्यार्थ्यांनो। जोही इच्छुक विद्यार्थी आहे घेण्यासाठी या पीडीएफला 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा, रिक्वेस्ट आहे, काम असल्या कारणास्तव रिसीव केला जाऊ शकत नसतो, व्हॉट्सअप करायचा आहे या नंबरवर। तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांनो किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राईब करणं गरजेचे का आहे की आपल्या या भरतीविषयी विद्यार्थ्यांनो जी की आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती, या भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले सुपर क्लास तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल व सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे नक्कीच दाखवायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं, महाराष्ट्रात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मुख्यालय कोणत्या ठिकाणी येते ते विचारलेलं पहिल्या प्रश्नात। ऑप्शन्स आहेत पुणे, मुंबई, ठाणे किंवा बीड। तर मुख्यालय म्हटलं विद्यार्थ्यांनो पुणे या ठिकाणी आहे। कशाचे? नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे असलेले लक्षात येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे की जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी खालीलपैकी कशाची अत्यंत गरज असते किंवा आवश्यकता असते ते विचारलेलं आहे किंवा सांगायचं आहे। कशाला? जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी। ऑप्शन्समध्ये आहे अन्न, सूर्यप्रकाश, पाणी किंवा हवा। तर जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी विद्यार्थ्यांनो कशाची? सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते, हे आपल्या सर्वांना लक्षात येते। निरोगी राहण्यास दररोज किती ग्लास पाणी प्यावे हे म्हणजे पिणे गरजेचे असते आपण म्हणू शकतो असे विचारलेले आहे प्रश्नामध्ये। निरोगी राहण्यासाठी तर 10 ग्लास, 8 ग्लास, 9 ग्लास किंवा 5। तर कमीत कमी 5 ग्लास पाणी दररोज पिणे हे अत्यंत गरजेचे असते एका सामान्य व्यक्तींसाठी। प्रश्न कव्हर करूया चौथ्या क्रमांकाचा। मानवी शरीराचा सर्वात व्यस्त अवयव कोणता आहे ते सांगायचं आहे। सोपा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर देखील येत असेल। सर्वात व्यस्त अवयव, तुम्ही झोपला तरीही तो आपलं काम करतच असतो। तर जठर, हृदय, डोळे किंवा कान। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील। हृदय हा जो आहे मानवी शरीरातील सर्वात जास्त व्यस्त अवयव आहे। प्रश्न 5वा की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अन्नाचे पूर्ण पचन होते ते सांगायचं आहे। अन्नाचे पचन पूर्ण कोणत्या ठिकाणी होत असते? स्वादुपिंड, मोठे आतडे, जठर किंवा लहान आतडे। ऑप्शन्स क्रमांक 4 लहान आतडे या ठिकाणी अन्नाचे पूर्णपणे पचन होत असते हे आपल्याला दिसते। प्रश्न 6व्यामध्ये विचारलेलं की AU ही खालीलपैकी कोणत्या पदार्थाची एक रासायनिक संज्ञा आहे ते सांगायचं आहे। संज्ञा लक्षात घ्या। AU ही आपल्याला विचारलेली आहे पाणी, बर्फ, सोने किंवा चांदी। तर सर्वांना माहीत असेल AU ही जी आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सोन्याची रासायनिक संज्ञा असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया 7वा प्रश्न। प्रश्नात विचारलेलं की कोणत्या किरणांचा वेग जो आहे प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो? प्रकाशाचा वेग 3,80,000 किलोमीटर प्रति सेकंद असतो। प्रति सेकंद 3,80,000 किलोमीटर। त्याचप्रमाणे कोणते किरण आहे ज्याचाही वेग एवढा असतो? अल्फा किरण, गॅमा किरण, बीटा किरण किंवा क्ष किरण। ऑप्शन्स क्रमांक 2 गॅमा किरण या किरणाचा वेग देखील प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो हे लक्षात येते। प्रश्न 8वा की तांबे आणि जस्त याच्या संमिश्रणापासून खालीलपैकी कोणता घटक तयार होतो ते सांगायचं आहे। लक्षात घ्या, कोणाच्या मिश्रणापासून? एक तांबे, दुसरा आहे जस्त। तर पितळ होते का? तांबे, सोने किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे। तांबे तसेच जस्त या दोघांच्याही संमिश्रणापासून जे आहे पितळ पदार्थ तयार होत असतो। कव्हर करूया 9वा प्रश्न जो की आहे मायक्रोमीटर हे परिमाण खालीलपैकी कशाच्या मापासाठी वापरले जात असते सांगायचं आहे विचारलेलं। मायक्रोमीटर हे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे यकृत, पेशी, स्वादुपिंड किंवा वरीलपैकी सर्व। मायक्रोमीटर जे आहे पेशी चे परिमाण असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते।
10व्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं असं आहे की खालीलपैकी कोणत्या रोगांमध्ये अँटीबॉडीज 4 पटीने वाढतात ते सांगायचं आहे. अँटीबॉडीज रोग प्रतिकारक शक्ती म्हणतो आपण त्याला, तर 4 पटीने वाढतात असा कोणता रोग आहे? गटसर्प, गोवर, सर्दी किंवा खोकला. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. गोवर या आजारामध्ये अँटीबॉडीज शरीरामध्ये एकूण 4 पटीने वाढत असतात. प्रश्न 10वा कव्हर करूया. रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू जो आहे तो वापरला जात असतो? ज्याला रेफ्रिजरेटर म्हणतो आपण, त्यामध्ये कोणता वायू वापरला जात असतो? फ्रेऑन, ऑक्सिजन, कार्बन किंवा नायट्रोजन. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच फ्रेऑन हा जो वायू आहे रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जात असतो. कव्हर करूया प्रश्न 12वा. तर आपल्याला विचारलेलं की खालीलपैकी कोणते आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे, जे की वर्धा जिल्ह्यामध्ये येते. ऑप्शन्समध्ये आहे साबरमती, पवनार, फिनिक्स किंवा वरील सर्व. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. पवनार आश्रम जे आहे कोणत्या, तर वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. साबरमती आश्रम जे आहे पाहिलं तर येते गुजरात या राज्यामध्ये. जर आपण पाहिलं फिनिक्स आश्रम कुठे आहे विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये जे आहे या ठिकाणी फिनिक्स आश्रमाची स्थापना महात्मा गांधी यांच्या मार्फत करण्यात आलेली लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर प्रश्न 13वा असा आहे, ब्रेक बोन ताप असे खालीलपैकी कोणत्या तापीला संबोधले जाते ते सांगायचं आहे. कोणत्या नावाने? ब्रेक बोन ताप या नावाने ओळखली जाणारी. मलेरिया, डेंग्यू, हिवताप किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 म्हणजेच डेंग्यू तापीला या ठिकाणी ब्रेक बोन ताप असे संबोधलेले लक्षात येते. 14वा प्रश्न कव्हर करूया. हिवताप हा जो रोग आहे तो पाण्याद्वारे पसरतो, हे विधान कशा प्रकारचे आहे ते सांगायचं आहे. का हिवताप पाण्याद्वारे पसरत असते की नाही? अर्धसत्य, सत्य, असत्य किंवा अर्ध चूक. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 योग्य आहे. म्हणजेच हिवताप पाण्याद्वारे पसरते हे कम्प्लिटली दोस्तो चुकीचा वाक्य असलेला लक्षात येतो. कव्हर करूया 15वा प्रश्न. सध्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला स्पेशली विचारलेला आहे केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सर्वात जास्त लोकसंख्या असलेला. दादर नगर हवेली, पुदुचेरी, दिल्ली किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त संख्या स्थित असलेली लक्षात येते. 16व्या प्रश्नात असं विचारलेलं की सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत ते सांगायचं आहे. संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे? 10 परिशिष्टे, 12, 9 किंवा 8. तर सध्या जर पाहिलं तर संविधानामध्ये 12 परिशिष्टांचा समावेश असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 17व्या क्रमांकाचा, जो की आपल्यासमोर दिसून येतो. टार्टरिक ॲसिड हे खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असते ते सांगायचं आहे. ॲसिडचं नाव लक्षात घ्या पूर्वी. टार्टरिक ॲसिड विचारलेलं आहे. लिंबामध्ये, आवळ्यामध्ये, चिंचेमध्ये किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. चिंचेमध्ये टार्टरिक ॲसिडचा समावेश असलेला आपल्या सर्वांना दिसतो. पाहूया 18वा प्रश्न, जो की आहे हर्णे बंदर खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. बंदराचं नाव आहे हर्णे बंदर. रत्नागिरी, जालना, पालघर, अमरावती. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हर्णे बंदर स्थित असलेले दिसते. 19वा प्रश्न कव्हर करूया की आपल्याला विचारलेला आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 27 डिसेंबर 1885, 28 डिसेंबर 1885, 26 किंवा 25 डिसेंबर 1885. तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 28 डिसेंबर या ठिकाणी 1885 मध्ये झालेली आहे. प्रश्न 20वा की इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष केलेले होते, पण कोणत्या कारणास्तव? कारण काय आहे दुर्लक्ष करण्याचं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. कोणाकडे? नेहरू रिपोर्टकडे. ठीक आहे. मुस्लिम लीग यांनी त्याला विरोध केला होता म्हणून. राष्ट्रीय काँग्रेसनी नेहरू रिपोर्टला विरोध केला होता म्हणून का स्वराज्य पक्षांनी? तर या ठिकाणी इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष या कारणास्तव केलेलं होतं कारण मुस्लिम लीगने त्यास विरोध केलेला होता. प्रश्न 21वा की पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? प्रश्न थोडासा लक्षात घ्या. पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला अवशोषण, पचन, उत्सर्जन किंवा सात्मीकरण. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. अवशोषण असे जे आहे पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये होण्याच्या क्रियेला जे आहे संबोधले जात असते हे लक्षात येते.
22वा प्रश्न कव्हर करूया. तर विचारलेला असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे? 2011 नुसार पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्या जिल्ह्यात आहेत? अमरावती, सांगली, सातारा किंवा रत्नागिरी. तर 4 ऑप्शन्स या ठिकाणी योग्य आहे. रत्नागिरीमध्ये जे आहे पुरुषांची संख्यापेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असलेली दिसते. प्रश्न 23वा की लॉर्ड मेयो सरासरी किती वर्ष व्हाईसरॉयपदी राहिलेले होते किंवा कार्यरत होते ते विचारलेलं आहे. कोणते व्हाईसरॉय? लॉर्ड मेयो यांनी 1 वर्ष होते का, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 4? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3 योग्य आहे. म्हणजेच 3 वर्ष लॉर्ड मेयो व्हाईसरॉय पदावर होते हे लक्षात येते. सॉरी. भारतामध्ये सर्वप्रथम इन्कम टॅक्स कोणत्या व्हाईसरॉयने सुरू केलेला होता ते विचारलेलं आहे. व्हाईसरॉय कोणते होते ज्यांनी इन्कम टॅक्स म्हणजेच या ठिकाणी कर आकारलेला होता? लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कर्झन किंवा या ठिकाणी लॉर्ड मेयो. एक वेळेस याचं उत्तर आपण कन्फर्म केलेलं. बरं, चला कव्हर करूया. तर लॉर्ड कॅनिंग यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो काय तर भारतामध्ये सर्वप्रथम इन्कम टॅक्स जे आहे चालू केलेला होता हे लक्षात येते. प्रश्न 25वा पहिली जनगणना 1872 मध्ये कोणाच्या काळात झालेली होती? आता पहिली जनगणना ही 1872 म्हटलं तर स्वातंत्र्यपूर्वीची आहे, सर्वांनाच कळत आहे. कोणी चालू केली, कोणाच्या काळात झाली होती? लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो, लॉर्ड हेस्टिंग किंवा लॉर्ड डलहौसी. तर ती झालेली होती लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये हे लक्षात येते. कव्हर करूया या ठिकाणी. प्रश्न 26वा प्रश्नामध्ये विचारलेला आहे की बिरसा मुंडा स्टेडियम कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ते ठिकाण कोणतं आहे? बिरसा मुंडा स्टेडियम मुंबई महाराष्ट्रामध्ये, रूरकेला ओडिसामध्ये, हैदराबाद तेलंगणा किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पटना बिहार. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. रूरकेला जे की विद्यार्थ्यांनो ओडिसा राज्यामध्ये आहे या ठिकाणी बिरसा मुंडा स्टेडियम स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. तर 27व्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की दादाभाई नौरोजी यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे? सोपा प्रश्न आहे. दादाभाई नौरोजी यांचा असलेला ग्रंथ ओळखायचा आहे. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे पाणिनी, पॉवर्टी अँड अनब्रिटिश इन इंडिया किंवा ब्राह्मणाचे कसब किंवा तृतीय रत्न. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा जो आहे दादाभाई नौरोजी यांचा असलेला लक्षात येतो. तसेच ब्राह्मणाचे कसब तसेच तृतीय रत्न हे महात्मा फुले यांचे असलेले आपल्या सर्वांना दिसतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 28वा लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ॲसिडचा समावेश असतो ते सांगायचं आहे. कोणते आम्ल लोण्यामध्ये असते? ब्युटेरिक आम्ल असते का, फॉर्मिक आम्ल असते का, सल्फ्युरिक आम्ल असते का? तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. ब्युटेरिक आम्लाचा समावेश विद्यार्थ्यांनो लोण्यामध्ये झालेला दिसतो. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर आहे 29वा महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करणारे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं, जे की त्यांच्या कार्यावर सतत टीका करत राहत असं. तर ऑप्शनमध्ये आहे निबंधमाला, साहित्य दीपिका, ज्ञानप्रकाश किंवा सुबोध पत्रिका. तर या ठिकाणी टीका करत होणारे वृत्तपत्र जे आहे महात्मा फुले यांच्या कार्यावर निबंधमाला हे ते वृत्तपत्र आहे हे लक्षात घ्यायचं आहे. 30व्या प्रश्नात विचारलेला आहे की टुना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? टुना दिवस म्हणजे काय की टुना एक फिशचा प्रकार आहे, त्यांना वाचवण्यासाठी टुना दिवस साजरा केला जात असतो. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे 1 मे, 3 मे, 2 मे किंवा 4 मे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 1 मिनिट योग्य राहणार आहे. 3 म्हणजेच 2 मे या रोजी टुना दिवस हा साजरा केला जात असतो हे लक्षात येते. अतिशय महत्त्वाची सूचना की 420 पेजेसची PDF जी विद्यार्थ्यांना आपण फक्त आणि फक्त 149 मध्ये हे सध्या मिळत आहे. जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही जर घेतला तर 149 मध्ये मिळेल. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी याची किंमत आहे 199 होऊन जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी जो ही आहे त्यांनी घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब जर नसाल केलेली लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं गरजेचे असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव गरजेचे असते. सुपर क्लासला एक सोडण्यापूर्वी लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन दाखवा गरजेचे असते. हे देखील तुम्ही जर प्रोत्साहन दाखवसाल तर फ्रीमध्ये तुमच्यासाठी सुपर क्लास बनवण्यासाठी मला थोडासा प्रोत्साहन मिळेल. चला मग भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.